आपण जर बघितलं की मागच्या अनेक वर्षापासून हा विदर्भामध्ये उद्योग हे फार कमी प्रमाणात होते. याच्याच करता माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला आणि ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम आपल्या विदर्भामध्ये विशेष करून नागपूरमध्ये सुरू झाला. ह्या माध्यमातून अनेक उद्योगाचे केंद्र ह्या ठिकाणी येतात, अनेक चर्चासत्र ह्या ठिकाणी घडतात, अनेक MOU होतात आणि मोठ्या प्रमाणावर उद्योगाची निर्मिती व्हायला ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. हो, आज कुठल्या पद्धतीचे करार होणार आहे, विदर्भासाठी कुठले महत्त्वाचे करार असणार आहे? कारण जे दावोसमध्ये करार झाले त्यातल्या काही कंपन्या आज या एक्सपोमध्ये असतील अशी माहिती. दाओस येथे अनेक करार महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले, ज्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योग येणार आहेत. त्यातले काही उद्योग हे विदर्भामध्ये देखील येणार आहेत. आज ॲडव्हान्टेज विदर्भाच्या माध्यमातून अजून काही उद्योजक या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन विदर्भामध्ये अनेक उद्योग उभे करण्याची तयारी या ठिकाणी दाखवलेली आहे. भाऊ, वर्ध्यामध्ये जे आहे ते FDA कडून 39 मेडिकल दुकानांवर कारवाई केलेली आहे, काहींना शोकाज नोटीस दिलेल्या आहे. पालकमंत्री आहेत, काय माहिती आहे कशामुळे ही सगळी कारवाई? नाही, FD हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जर का काही इनपुट्स मिळाले कारवाई करत असतात. जर का कोणी चुकीचं काम केलं असेल त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई झाली असेल. भविष्यात देखील जे काही कोणी चुकीचं काम करतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. नागपुरात एक कारवाई झालेली आहे, बाल संरक्षण विभागानं कारवाई केली आहे. लहान मुलांकडून म्हणजे अल्पवयीन मुलांकडून जे आहे जोर जबरदस्तीनं काम करून घेतलं जात होतं, अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली. बिहारचे हे सगळे मुलं होते आणि 18 तास काम केलं होतं. नाही, मधातल्या काळात अशा घटना शासनाच्या लक्षात आल्या होत्या की काही जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत ते स्वतःला समोर न आणता आपल्या समाजातले जे लहान बालकं आहे, कुणाला शंका येऊ नये याच्याकरता लहान बालकांचा वापर हे गुन्हे करण्याकरता, आणि त्याच पद्धतीने जर का लहान 18 वर्ष वयोगटाचा खालचा जर का बालक त्या ठिकाणी गुन्ह्यात सापडला तर त्याच्यामध्ये कारवाई त्याच्यावरती होऊ शकत नाही. म्हणून ह्या पद्धतीची मोडस ऑफ ऑपरेंटिस काही गुन्हेगारांनी त्या ठिकाणी केली होती, परंतु ही पूर्णपणे त्या ठिकाणी निष्फळ करण्याकरिता प्रशासनाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला, सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि यांच्यावरती नजर ठेवून त्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आली. हो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची ना शासकीय मदत मिळालेली नाही आहे. तुम्ही राज्यात मंत्री आहे, विदर्भातल्या आहेत, या सगळ्या प्रकरणाला कशा पद्धतीनं सरकार म्हणून गांभीर्यानं घ्या? दुर्दैवानं मागच्या काही वर्षापासून आपल्या विदर्भातला शेतकरी हा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आला आणि मोठ्या प्रमाणावर मागच्या काही वर्षांमध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. परंतु आपण जर बघितलं तर 2014 नंतर अनेक योजना शेतकऱ्यांच्या विकासाकरिता आणि शाश्वत शेतीकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्या देशात राज्यात सुरू केलेल्या आहे आणि निश्चितच या योजनांची प्रखरपणे पूर्णपणे अंमलबजावणी झाली की ह्या आत्महत्या त्या ठिकाणी बंद होतील आणि शेतकरी देखील हा सुजलाम सुफलाम होईल. भाऊ, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत ना भाजपकडे आहे ना काँग्रेसकडे आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू आहे, याचा फायदा भाजप घेऊ शकतो अशी चर्चा. भाजपचं काही नियोजन आहे का? पुढच्या 2-3 दिवसात महापौरपदाची निवडणूक होणार. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि कुणालाही त्या ठिकाणी जर का सिंगल मॅन्डेट नसलं तर प्रत्येक पक्षाला स्वाभाविकपणे अपेक्षा असते की आपला महापौर त्या ठिकाणी बसावा. त्यामुळे ज्या पद्धतीनं विरोधक प्रयत्न करीत आहेत, भाजप देखील प्रयत्न करेल की आपला महापौर त्या ठिकाणी बसावा. भाऊ, भाजप प्रयत्न करेल याचा अर्थ तिथं उबाठाशिवाय महापौर बसवणं शक्य नाही. उबाठाच्या तुम्ही संपर्कात आहात का? वेळप्रसंगी उबाठाला सोबत घेणार? अजूनपर्यंत काही असं ठरलेलं नाही आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्थानिक पद्धतीची आवश्यकता लक्षात घेऊन त्या ठिकाणी लढल्या जात असतात. योग्य निर्णय स्थानिक नेते मंडळी त्या ठिकाणी घेतील. नाही, हा निर्णय सर्वस्वपणे वरिष्ठ नेते घेतील आणि तिथली स्थानिक परिस्थिती काय आहे त्या स्थानिक परिस्थितीचा विचार लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. तो हिंगणघाट मेडिकल कॉलेज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हिंगणघाटला आलं, पण त्याचं भूमिपूजनच अजून झालेलं नाही. कोणाला वेळ मिळत नाही, कोणासाठी थांबलेलं नाही. हिंगणघाट मेडिकल कॉलेजच्या मधल्या काळामध्ये जागेची अडचण त्या ठिकाणी आलेली होती. ती जागेची अडचण मिटलेली असून जागा त्या ठिकाणी अलॉट करण्यात आलेली आहे. लवकरच त्या ठिकाणचं भूमिपूजन होईल. वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात येईल. संभाजी यांनी जी शपथ घेतली ती बेकायदेशीर असल्याचा एक आक्षेप घेण्यात आला ना, वर्ध्याच्या वकिलांनी तो आक्षेप घेतला. दोनदा त्यांनी नाही, या संदर्भात पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच त्या ठिकाणी शपथविधीची पूर्णपणे आटोपलेला आहे आणि आदरणीय सुनित्रा वहिनी हा कामाला देखील त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. संभाजीनगरमध्ये एक व्हिडिओ समोर आलेला आहे. तरुणी रात्री 3 वाजताच्या सुमारास जे आहे ते ओढत घेऊन जाताना समोर आल्या, धिंगाणा घालताना समोर येत आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ नंतर पोलिसांकडून अजूनही कारवाई झालेली नाही आहे, शोध सुरू आहे. नाही, या संदर्भात उचित माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल.
गणेश नाईकांचा वाद जो आहे तो टोकाला गेल्याचं पाहायला मिळतं. शंभूराजेंनी म्हटलं की टांगा पलटी करू, हे महायुतीतलेच खरं तर पक्षाने ठरलेलं आहे, तर अशा पद्धतीने वक्तव्य होतं. गणेश नाईक साहेब चे वरिष्ठ नेते आहेत. काही स्थानिक मुद्द्यांवरनं हा वाद झालेला राहू शकतो. निश्चितपणे लवकरात लवकर या संदर्भात वरिष्ठ नेते मंडळी निकालात येईल. लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या भाषणाच्या नंतर जो प्रकार घडला त्यावेळेस कित्येक लोकांना खासदार करण्यात आलं. त्यामध्ये खासदार सुद्धा आहेत. यावर नाना पटोले असं म्हणाले की मी जर राहिलो असतो तर कागद भिरकावला असता स्पीकरच्या दिशेने. नाही, शेवटी लोकसभा हे आपल्या देशातलं एक मोठं सभागृह आहे, ज्या ठिकाणी देशाचे होते किंवा अडचणी ह्या सोडविल्या जातात. अशा ठिकाणी जर का आपलं वागणूक, आपलं कृत्य, तर त्या ठिकाणी कारवाई, त्याच पद्धतीची कारवाई सन्माननीय संसद सदस्यांवरती करण्यात आली.